आता आपल्या गॅदरिंगचं काम अंतिम टप्प्यावर आलतं. आपण एवढे दिवस झालं गॅदरिंग बसलेलो तिकडं आलेलो. इथं गॅदरिंगसाठी जसा जबरदस्त मांडव घातलेला. इकडं रंगीत तालीम चालूच होती. पोरं असे जबरदस्त स्टेप करत होती. मी एक निरीक्षण केलं म्हणजे बाबा कुणाचं काय चुकतंय का काय व्यवस्थित बघितलं तर बऱ्यापैकी त्यांनी रंगीत तालमीला रिस्पॉन्स दिलाय. म्हणजे ह्याच्यापेक्षा आणि चांगला रिस्पॉन्स त्यांनी गॅदरिंग दिवशी देणार. कारण मी ज्या वेळेला स्टेप बघितल्या त्यावेळेला मी विचार केला आता ड्रेपरी चढवली ह्या गाण्यावरती जबरदस्त रिस्पॉन्स येणार. कारण की गाणी अशी खतरनाक आणि जबरदस्त उठावदार दिसणार, एक नंबर वाटणार. आणि या विद्यार्थ्यांनी बी ह्या गाण्यांचा भरपूर एन्जॉय घेतलेला बरं का. म्हणजे यासनी बघायला असा ऑडियन्स असल्यागत लय भारी वाटलं राव. आणि स्टेप जिथल्या तिथं अगदी व्यवस्थित मी लय बारकाव्याने निरीक्षण केलं. म्हटलं बाबा आणि कोण चुकतोय का काय, एवढ्या दिवस झालं प्रॅक्टिस चालू आहे. तर भारी स्टेप होत्या बरं का. सगळ्या गाण्याच्या स्टेप अगदी जिथल्या तिथं आणि ओके. आणि ह्यो मनोरा तर लयच एक नंबर झालताय, खतरनाक वाटलं राव. ही गाणी बघितल्यावर मला असं वाटलं ड्रेपर ज्या वेळेला चढवणार तेव्हा गाणी क्वालिटीच होणार आणि आपल्या कामाला रिस्पॉन्स भरपूर भेटणार. नंतर ना आलो भावानं जेवायला आणि जेवताना ह्यो गडी लयच लाजत होता ह्याच्याकडे कॅमेरा फिरवत. तर भेटूया भावानं पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.